गळा, लंडन मिसळ माझ वेगळा, लंडन मिसळ स्वाग वाढला, लंडन मिसळ जळ लागला। नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी। श्वेतावळ यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज काहीतरी वेगळं घेऊन येऊयात। तर आत्ताच तुम्ही एक गाणं बघितलं असेल। तर सांगायचा मुद्दा असा की 8 डिसेंबर 2024 आज बरोबर 1 वर्षापूर्वी 8 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लोकांना खळखळून हसवणारा, लोकांचं मनोरंजन करणारा, फॅमिली एंटरटेनमेंट आणि तितकाच विचार करायला लावणारा एक मराठी चित्रपट आला होता। होय, त्याचं नाव लंडन मिसळ। 2 मुलींची स्टोरी असते, ज्या ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, की ज्या काही परिस्थितीमुळे लंडनमध्ये शिफ्ट होतात आणि तिकडे त्यांना बॉईज हॉस्टेलमध्ये जावं लागतं, पण त्या गर्ल्स म्हणून जाऊ शकत नाही, कारण तिथे भरत जाधव सरांना म्हणजे जगन्नाथरावांना त्या हॉस्टेलमध्ये मुलींना राहण्याची परमिशन नसते। सो ते बॉईज हॉस्टेल असतं आणि तिथे कंपल्सरी बॉईजच राहतात, म्हणजे मुलंच फक्त राहतात तिथे, मुली स्त्रियांना कधीच राहण्याची परमिशन नसते। सो त्यावेळेला ते वेषांतर करून त्या ठिकाणी जातात, मुलं बनून जातात आणि ते कसे सर्वाईव्ह करतात, त्या ठिकाणी कशा राहतात आणि पुढे कसे कसे प्रसंग ओढवत जातात आणि हे त्या सर्व चित्रपटात दाखवलेला आहे। सो असा हा एंटरटेन करणारा चित्रपट होता। मी त्यामध्ये ॲक्ट केला नव्हता, पण मुंबईचा प्रीमियर शो करण्याची मला संधी लाभली आणि याचे काही खास क्षण म्हणायचे झाले तर जालिंदर कुंभार सर लेखक दिग्दर्शक या चित्रपटाचे आणि AB इंटरनॅशनल आणि म्हाळसा एंटरटेनमेंट प्रस्तुत हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता। सो जेव्हा मला जालिंदर सरांनी पहिल्यांदा विचारणा केली, कारण माझी ही श्रद्धानंद आर्ट्स ही स्टार्टअप बेस्ड फर्म आहे, सो आम्ही अनेक कामं करत असतो। जालिंदर सर आमच्या कंपनीचे लेखक दिग्दर्शक आहेत, मी प्रोप्रायटर आहे, प्लस मी ॲक्टर आहे आणि त्यावेळेला माझी तुझंच मी गीत गात आहे स्टार प्रवाहावरती सिरियलसुद्धा चालू होती। सो तारेवरची ही सगळी कसरत होती आणि साधारणतः ऑक्टोबर एंडिंगपासून आमचं काम सुरू झालं होतं प्रीमियर शोसाठीचं, की काय करायचं, कसं करायचं। जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा विचारणा केली की तू प्रीमियर शो करू शकतेस का, आजतागायत बघायला गेला तर लहानपणापासून आपण प्रीमियर शो किंवा चित्रपट प्रदर्शित होणं किंवा चित्रपट थिएटरमध्ये बघायला जाणं इथपर्यंतच आपला संबंध होता। पण ज्या वेळेला आपल्याला स्वतःवर करण्याची वेळ आली होती त्यावेळेला मी क्षणाचाही विचार न करता ठीक आहे सर आपण करूयात, पण कसं हे तुम्ही मला मार्गदर्शन कराल, किंवा जे जे माझ्या ओळखीमध्ये होते एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर किंवा लेखक दिग्दर्शक किंवा सेटवर सुद्धा मी काही जणांकडनं माहिती काढण्याचा प्रयत्न केला की हे काय करतात नक्की, कसं करतात, कारण मी काही चित्रपट केलेले आहेत। पण अगेन की आपण त्या चित्रपटात काम करणं आणि एखाद्या प्रीमियर शोला जाणं आणि आपल्याला स्वतःला प्रीमियर शो करण्याची वेळ येणं, या दोन्ही गोष्टींमध्ये खूप तफावत आहे। सो त्यावेळेला सगळ्या गोष्टींची माहिती काढली, कसं करायचं, काय करायचं, मग मुंबईचा करायचा फक्त की मुंबई पुण्याचा करायचा, कारण 2 प्रीमियर शो असतात, एक मुंबई आणि एक पुणे। तुम्ही कशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकताय, तुम्हाला कसा स्पॉन्सर मिळतोय, या गोष्टींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। तर माझे देश-विदेशातनं क्लायंट जोडले गेलेले असल्यामुळे मी म्हटलं सरांना की मी प्रयत्न करते, मी काही स्पॉन्सर्सला, जे माझे क्लायंट्स आहेत की जे स्पॉन्सर करू शकतात, तर अशांना मी विचारणा केली। त्यावेळेला नागपूरचे महाचहा ब्रँड आहेत आणि ते माझे खास क्लायंट आहेत की ते वेळोवेळी माझ्या मदतीला धावून आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप कुलकर्णी सर। आणि त्यावेळेला त्यांनी क्षणाचाही विचार न करता, ते आम्हाला दोघांनाही ओळखत असल्यामुळे, आम्ही सोबत काम करत होतो त्याच्यामुळे, त्यांच्या प्रोडक्टवर काम करत होतो त्याच्यामुळे ते आम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखत होते। सो त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रपोजल द्या। प्रपोजल दिल्यानंतर कसं करायचं, काय करायचं, 1 to 1 मी सगळं कॉन्टॅक्टमध्ये होते आणि मी त्यांना सरळ सांगितलं होतं की सर मी ऑर्गनाईज करते, तुम्ही फक्त पाठीशी राहा, कारण तुम्हाला जे नंतरचे काही येणारे प्रश्न असतात किंवा हे कसं करायचं, ते कसं करायचं, तर तुम्ही गडबडून जाल, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हे काम मी जबाबदारीने चोखपणे सांभाळेन। आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे खरं तर ही मी जबाबदारी चोखपणे सांभाळू शकले आणि त्यांनी सगळे प्रपोजल सगळे सँक्शन झाले, कामाला सुरुवात झाली
त्यावेळेला सगळी तारांबळ होती, कारण दिवाळी, नोव्हेंबरचा महिना, त्याच्यामुळे डे नाईट शूट चालू होते आणि ते सगळं सांभाळून मी या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली होती. सेटवर बसून कॉल करणं, पोस्टर बनवून घेणं, होर्डिंगसाठीचे सगळे मापं देणं किंवा कोणाचे लोगो असतील, काय असेल, सगळं मागवणं, डिटेल्स मागवणं, हे सगळं माझं सेटवर बसून काम चालू होतं. जेव्हा सीन कट होत होता तेव्हा मी ही कामं करत होते. लोकांचे कॉल करणं, लोकांना कॉल करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि त्यावेळेला वर्षा राणे आणि आमची लेडी बॉस सुवर्णाताई, ट्रम्प प्रोडक्शन, तुझेच मी गीत गाते ही सिरियल असल्यामुळे त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला. सुवर्णाताईने तर मी जेव्हा तिला अशी नर्वस जेव्हा वाटत होते सेटवर मी या दोन्ही गोष्टी एकत्र हँडल करताना, तेव्हा ती मला, श्वेता घाबरू नको, मस्त काम करणार तू, छान काम करतेस तू, असं तिने मला तेव्हा तो कॉन्फिडन्स दिला. आणि मला वाटतं की हाच कॉन्फिडन्स आपल्याला काम पुढे नेण्यासाठी उपयोगी पडत असतो. मग त्याच्यानंतर ज्या वेळेला मॅनेजमेंट करण्याची वेळ आली त्यावेळेला प्रणित वायकर सर, डिस्ट्रीब्युटर जे आहेत या फिल्मचे, सो त्यांनीसुद्धा वेळोवेळी मला माहिती दिली, काय असते प्रोसेस, कशी करायची असते, काय करावं लागतं, या सगळ्याची माहिती द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर अंधेरीला करायचा की आपल्या ठाण्या भांडूप साईडला प्रीमियर शो करायचा, कारण जर आपल्या साईडला प्रीमियर शो केला तर ऑफकोर्स बट ऑब्व्हियसली की लोकंही कमी प्रमाणात येतात इंडस्ट्रीमधनं, जे मोठमोठे सेलिब्रिटी असतात किंवा काही असतात, कारण प्रत्येकालाच तेवढं ट्रॅव्हलिंग जमतं नाही जमत, कोणाचं शेड्यूल कसं असतं, त्या पद्धतीने लोक येत जात असतात. सो असे अनेक प्रसंग होत गेले की आपल्याला जमतं आहे की नाही जमत आहे, लोक आपल्याला ट्रीट प्रॉपर सुरुवातीला करत नाही आहेत, पण आपलं काम आहे की आपल्याला त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आहे. आणि असं सगळं करत असताना सगळी कामं मार्गी लागत गेली. निलेश गुंडाळे सर, जे आमची सगळी मॅनेजमेंट सांभाळत होते, मेन या सर्वाची प्रीमियर शोची मीच होते की माझ्या हाताखाली बरीच जणं काम करणार होती, पण मी माझ्या हाताखाली म्हणून त्यांना मी कधी ट्रीट केलं नाही. इट्स अ टीम वर्क. आणि आम्ही वेळोवेळी भांडूपला बसून या सगळ्या गोष्टी वर्कआउट करत होतो, काय करायचं, कसं करायचं. मग मालवणी उत्सव मोठ्या प्रमाणात झाला होता, सो त्या ठिकाणी आम्ही महाचावाल्यांना एक स्टॉल बुक करायला देऊन त्या ठिकाणी त्यांचा चहाचा बिझनेस व्हावा, जेणेकरून ते आलेलेत मुंबईमध्ये आपल्यासाठी, तर त्यांचा सगळा वेळ सत्कारणी लागावा, यासाठी आम्ही ती सगळी खटाटोप केली होती. आणि त्यावेळेला कार्तिक केंडे सर, स्वप्नील वारके सर हे आले होते त्या स्टॉलला भेट द्यायला, आणि त्यांनीसुद्धा माझं कौतुक केलं होतं की अरे माझी पोरगी मोठी झाली, असं जेव्हा कार्तिक सर म्हणाले तेव्हा छान वाटलं. आणि सोबत आम्ही सेल्फी वगैरे काढला. मग त्याच्यानंतर 7 तारखेची रात्र गेल्यानंतर 8 तारखेचा दिवस होता. अनेक प्रसंग असे आले, सुरुवातीला प्रत्येकजणच आपल्याला सपोर्ट करत असतो असं नाही आहे, कारण त्याच्यातले कितीतरी जण ही माझ्या ओळखीची नव्हती. जर जालिंदर सर आणि ऋतुजा बागवे जर सोडली तर कोणीच, ऋतुजा बागवे ही ॲक्ट्रेस सोडली तर त्या ठिकाणी कोणीच माझं जास्त परिचयाचं नव्हतं. तर काय करायचं, कसं करायचं, कोणाशी कसं बोलायचं, कोण कुठून येणार आहे, कोण कुठे राहतं, या सगळ्याच गोष्टींची काही आयडिया नव्हती. पण एक डाऊन टू अर्थ म्हणतात ना, वैशालीताईमध्ये मी पाहिलं. वैशाली सामंताई, जी आज खूप मोठ्या लेवलला काम करते आहे, गायिका, संगीतकार. तिचा आवाज तर मेलोडियस की तिला लहानपणापासून तिची गाणी ऐकत आलेली आहे, त्यामुळे तिची तर मी खूप मोठी फॅन आहे. आणि लंडनमध्ये राहणारी वैशाली मॅडम, तर लंडनमध्ये राहणाऱ्या वैशाली मॅडम, वैशाली पाटील, ज्या तिकडचा सगळा कारभार सांभाळत होत्या. सो असे बरेचसे जण होते की जे सपोर्ट करणारे होते. कलाकार मंडळींनी सुद्धा, ऋतुजा बागवे असेल, ऋतिका श्रोत्री असेल, माधुरी पवार असेल, ऋतुराज शिंदे असेल, गौरव मोरे असेल, त्या सगळ्यांनी अगदी कॉन्फरन्स जेव्हा झाली होती त्यावेळेपासून हे सगळ्यांशी माझी ओळख झाल्यामुळे ते सगळेजण छान मैत्रीमय वातावरण निर्माण झालं होतं. आणि अखेरीस 8 तारखेचा दिवस आला. खूप टेन्शन होतं, खूप दडपण होतं. सिरियल करत असल्यामुळे तिकडनं मला फुल सपोर्ट होता, कारण माझं तेव्हा शूटिंग चालू नव्हतं. आणि 8 तारखेचा दिवस उजाडल्यावर एक वेळ अशी आली की आता प्रीमियर शो होतोय की नाही होते, अशी एक सिच्युएशन आली. की काही जण असतात ना की कधीही कुठलेही प्रश्न उद्भवू शकतात आणि काही घडू शकतं अशा पद्धतीमध्ये. तर त्यावेळेला को प्रोड्युसरने, निनाद सरांनी किंवा जालिंदर सरांनी
खूप छान प्रकारे सपोर्ट केला, कारण माझे जे क्लायंट्स होते ते पूर्ण महाराष्ट्रातनं आलेले होते ऑलरेडी 7 तारखेलाच, कारण ते लांब राहत असल्यामुळे ते ऑलरेडी हॉटेल बुकिंग करून वगैरे मुंबईत येऊन राहत होते नियरबाय एरियांमध्येच, कारण भांडूपला प्रीमियर शो होता आणि त्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांना मी म्हटलं की सर मी आता एनी हाऊ मी कॅन्सल नाही करू शकत, मी जबाबदारी घेतली आणि मी जबाबदारी तर चोखपणे पार पाडणार, कारण मी बॅकआउट नाही करू शकत, कारण मी जर बॅकआउट केलं तर आजचा प्रीमियर शो होणार नाही. तर मी म्हटलं की माझ्या जबाबदारीवर किंवा मी हा ऑर्गनाईज करते तर म्हटलं माझं तर नाव खराब होईलच, पण सोबत सगळ्याचीच वाट लागेल, तर त्याच्यामुळे म्हटलं मी असं नाही करू शकत. तर त्याच्यामुळे मी जे काय होईल त्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी तयार आहे, पण हा प्रीमियर शो झालाच पाहिजे, कारण एवढी लोक आपल्या एका कॉलवर आपल्या एका शब्दावर एवढी लोक येत आहेत. तर त्याच्यामुळे प्रत्येक जणांचे किती जण येणार आहेत, कसं होणार आहे, कशी अरेंजमेंट आहे, या सगळ्याची चोख जबाबदारी आम्ही सांभाळलेली होती. आणि सगळे ज्या वेळेला प्रीमियर शो जेव्हा सुरू झाला त्यावेळेला मग होर्डिंग्स किंवा लाईट्स किंवा ती झगमगाट आणि इंटरव्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टी झाल्यावर, चित्रपट पाहिल्यावर लोक जेव्हा मला ॲप्रिशिएट करून गेले, लंडनमध्ये ज्यांची मुलं राहतात त्यांनी त्या लंडन मिसळमध्ये लंडनमधनं ज्यांनी आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे, सो त्यांचे पालक मला येऊन भेटले की तू खूप छान ऑर्गनाईज केलास हा प्रीमियर शो आणि खूप कीप इट अप. त्यांनी माझ्यासोबत येऊन सेल्फी काढला की आम्ही आमच्या मुलांना दाखवतो की ही ऑर्गनाईज करणारी होती आपला प्रीमियर शो. त्यांनाही खूप आनंद झाला. आणि लंडन मिसळ चित्रपटाचे गायक, संगीतकार, गायिका या सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे, कारण या बऱ्याच नवीन लोकांसोबत, या दिग्गज मंडळींसोबत माझी ओळख झाली. वैष्णवी श्रीराम, वैशाली सामंताई, रोहित राऊत, त्याच्यानंतर फर्नांडिस सर आणि त्यांची मंडळी सगळी, की जी वैशाली ताईसोबत जेवढी मंडळी आली होती, सो त्या सगळ्यांसोबत माझी खूप छान ओळख झाली. आणि खरं सांगते की ही तरुण मंडळी जी होती त्यांच्यातली काही, तर त्यांच्यासोबत छान बॉन्डिंग जमलं. वैष्णवी श्रीराम आणि त्यांचं जेव्हा कुटुंब आलेलं होतं, तर वैष्णवी इट्स व्हेरी ब्युटिफुल, की म्हणजे शी इज व्हेरी इनोसंट, कारण तिचं गाणं समजेना, जिच्यासोबत अजून मुग्धा कराडे मॅमसुद्धा होत्या, आणि तिचं जेव्हा संगीत मी गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा मला खूप छान वाटलं. तेव्हा मी तिला पर्सनली ॲप्रिशिएट केलं. जेव्हा मी या सगळ्याचा डेटा पाहत होते की काय काय झालेलं आहे, कसं कसं त्याच्यात त्या पिक्चरमध्ये आहे, जेव्हा मला ऑर्गनाईज करण्याची वेळ आली, जेव्हा मला सगळ्या डिटेल्स मिळत होत्या त्यावेळेला, तर मी तिला ॲप्रिशिएट केलं. आणि तिच्या आईवडिलांनी पण मला ॲप्रिशिएट केलं की खूप छान हा तो शो ऑर्गनाईज केला. त्याच्यानंतर ऋतुजाचे आईबाबा असतील किंवा तिची बहीण असेल किंवा अजून काही बरीचशी कलाकार मंडळी असेल, त्याच्यातली जी काही माझ्या ओळखीची होती, ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी आपल्याला एकमेकांसोबत मिळत असते, सो त्या सगळ्यांनी जेव्हा छान ॲप्रिशिएट केलं तेव्हा मनापासून मी त्यांची धन्य झाले, की धन्यता मानली की वा, ही आपल्या कामाची पावती. सगळे आर्टिस्ट येऊन भेटून गेले. स्पॉन्सर आमचे ते सुद्धा सर्वांना भेटले, त्यांनाही खूप आनंद झाला. छान हॅपी एंडिंग झाला. त्यावेळेला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळालं की हा सगळा जो खटाटोप होता तो आपण यासाठी केला होता, की कितीही काही झालं तरी बॅकआउट करायचं नाही. आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण चोखपणे सांभाळता आपल्याला आली पाहिजे. आणि तो विश्वास मी त्या ठिकाणी जिंकू शकले की मी प्रीमियर शो सक्सेसफुल करून दाखवला ॲज अ ऑर्गनायझर म्हणून. आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. दुसरा दिवस होता पुण्याचा शो मी ऑर्गनाईज केला नव्हता, पण खूप दिवस आधी मी अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर आपलं, त्याचे स्वामी समर्थ मंदिराचे ट्रस्टी महेश इंगळे सर, त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला होता. आणि त्यांनीसुद्धा, कारण अक्कलकोट हे जिव्हाळ्याचं नातं आहे, कारण माझ्या आईचं तिकडे माहेर आहे किंवा ती तिथे वाढलेली आहे, सो तो आमचा खूप 1 to 1 लहानपणापासूनचा कॉन्टॅक्ट आहे की आम्ही अक्कलकोटला कुठेही कोणाच्याही घरात हक्काने जाऊ शकतो. आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी जेव्हा कॉन्टॅक्ट केला, त्यांना ही सगळी मी थीम सांगितली की सर असा चित्रपट येतो आहे, मी त्याच्यात ॲक्टर म्हणून काम नाही केलेलं आहे, पण मला असं वाटतं की त्या कलाकार मंडळींना स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळावा, की ते आत्ताच्या या गडबडीमध्ये अक्कलकोटला येऊन दर्शन नाही घेऊ शकत आहेत, कारण लांब पडतं अक्कलकोट, नियर बाय नाही आहे की सिद्धिविनायक मंदिर आहे ते. तर त्याच्यामुळे तुम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही येऊ शकता का, तुमचे आशीर्वाद पण खूप झाले.
तर त्यावेळेला त्यांनी प्रत्येकाला फ्रेम, त्यांची शाल, अंगारा, त्यांचं जे काही फॉर्मॅट आहे, जी काही थीम आहे त्यानुसार त्यांची टीम आली होती ट्रस्टींची आणि तेही मला खूप छान वाटलं. खरं तर मी भारावून गेले होते त्या ठिकाणी आणि सगळ्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं की तुझ्यामुळे आम्हाला आज स्वामी समर्थांचं दर्शन घडलं. अगदी ज्यांच्या कलाकारांचे आईवडील आले होते त्या ठिकाणी, रितिका श्रोत्री असेल, ऋतुराज शिंदे असेल किंवा इतर कोणी, इतर मीडिया मॅनेजर असेल. सो त्यांनी येऊन ॲप्रिशिएट केलं की श्वेता आज तुझ्यामुळे स्वामी समर्थांचं आम्हाला दर्शन लाभलं. आम्ही अक्कलकोटला नाही जाऊ शकलो पण तुझ्यामुळे त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही भेट घेऊ शकलो, त्यांच्याशी बोलू शकलो, गप्पा मारू शकलो आणि ते अतिशय मनमोकळे आहेत. त्यांना असं काही ॲटिट्यूड नाही आहे की मी म्हणजे ट्रस्टी आहे आणि अमुक आहे तमुक आहे, असं त्यांना अजिबात ॲटिट्यूड नाही. डाऊन टू अर्थ. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेहमी आपण काम करताना जमिनीवरच राहावं. आपण कोण आहे हे आपलं ओळख आपल्या कामातनं दिसली पाहिजे, कोणी कितीही काही बोललं तरी. हा सगळा होता अनुभव आणि हा अनुभव शेअर करताना भरून पण आलं, भारावून पण जातो आणि पुन्हा एक चांगली जर संधी आली तर नक्कीच आपण पुढे जाण्यासाठी धडपडत असतो. कलाकार आणि ज्यांची फर्म असते तो प्रत्येकजण नवीन संधी शोधत असते की आता मला याच्यापेक्षा मागच्यापेक्षा काहीतरी बेटर करून दाखवायचं आहे. सो ही संधी आणि हे काम याच्यापेक्षा आपल्याला अजून कसं पुढे नेईल, अजून आपल्याला कसं मोठा होता येईल हे याच्यातनं बघायचं असतं. माणसं खाली खेचायला असतात, माणसं नाव बदनाम करायला असतात, पण आयुष्यात आपल्यालाच वरती जायचं असतं आणि आपली पावलं आपल्यालाच चाचपडत आणि ठोसपणे टाकत आयुष्यात आपल्याला आपलं नाव कमवायचं असतं. सो कधीही मध्यमवर्गीय कुटुंबातनं तुम्ही या किंवा तुम्ही श्रीमंत असा किंवा तुम्ही गरीब असा, डझंट मॅटर, तुमचं काम बोललं पाहिजे, तुमचं काम प्रामाणिकपणे असलं पाहिजे. तर असेल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. धन्यवाद. पिक्चर बनायला एक नंबर पिक्चर लय आवडला, लय हसलो आणि मी स्वतः हसलो, आम्ही पण हसलो. लय भारी पिक्चर आहे, एक नंबर. तो स्पॉट आहे. एक चहा प्लीज. थँक्यू. महाचहा अप्रतिम चहा आहे. महाचहाच्या मिसळीबरोबरच तुम्हाला लंडन मिसळचं तिकीट मोफत मिळणार आहे आणि लंडन मिसळ आणि महाचहाची मिसळ या दोन्ही मिसळीचा आस्वाद घ्यायला विसरू नका सिनेमागृहातच. महाचहाची मिसळ ह्या आणि लंडन मिसळचं एक आणि दोन्ही मिसळीचा आस्वाद नक्की आहे. सिनेमा रिलीज झाला, त्याचा प्रीमियर होता. पण तुम्हाला खास एक गोष्ट सांगू का, ह्या सिनेमाची गंमत आहे म्हणजे लंडन मिसळमध्ये पण गंमत आहे. आणखी गंमत म्हणजे महाचहाची मिसळ खा आणि लंडन मिसळचं एक तिकीट फ्री मिळवा. म्हणजे कसं होईल, महाचहाची मिसळ पण खायला मिळेल आणि नंतर लंडन मिसळ बघायला मिळेल. नक्की बघा. उत्तम सिनेमा केला ज्यानंतर कुमार सरांनी. आय लव्ह यू सर.